बाल पेन्शन योजना, लहान मुलांना मिळणार दरमहा पेन्शन, जाणून घ्या संपूर्ण माहिती। बाल पेन्शन योजना 2025। नमस्कार मंडळी, तुमच्या YouTube चॅनलवर स्वागत आहे, जिथे मिळते तुमचं हक्काचं अपडेट। आज आपण बोलणार आहोत एका नवीन आणि महत्त्वाच्या योजनेबद्दल, बाल पेन्शन योजना। होय, ऐकून आश्चर्य वाटेल, पण आता लहान मुलांनाही दरमहा पेन्शन मिळणार आहे। ही योजना नक्की कोणासाठी आहे, अर्ज कसा करायचा, किती रक्कम मिळणार, हे सगळं जाणून घेऊया आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये। बाल पेन्शन योजना म्हणजे काय? ही योजना केंद्र सरकार किंवा काही राज्य सरकारांनी सुरू केलेली समाज कल्याण योजना आहे। उद्दिष्ट गरीब, अनाथ, अपंग किंवा अत्याचारग्रस्त मुलांना आर्थिक सहाय्य देणे। वय 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना याचा लाभ मिळतो। प्रत्येक पात्र मुलाला दरमहा 500 रुपये ते 1500 रुपये पर्यंत पेन्शन मिळते। योजनेची गरज का भासली? देशात लाखो बालक अपघात, महामारी, कुटुंबातील मृत्यूमुळे आई वडिलांशिवाय राहतात। याशिवाय बालश्रम, बालविवाह, बाल अत्याचार हेही मोठे प्रश्न आहेत। अशा परिस्थितीत मुलांचं शिक्षण, पोषण आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी ही योजना आवश्यक ठरते। ही योजना युनिसेफ, बाल हक्क आयोग आणि महिला व बालविकास मंत्रालयाच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे। पात्रता, पात्रतेसाठी खालील घटक महत्त्वाचे आहेत। 1. आई वडिलांशिवाय अनाथ बालक। 2. एकट्या पालकासोबत राहत असलेली मुलं। 3. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील BPL कुटुंबातील बालक। 4. अपंग किंवा विशेष गरजा असलेली बालकं। 5. आतंकवाद, अपघातात पालक गमावलेली मुलं। 6. राज्य सरकारच्या यादीत नाव असलेलं बालक। लाभ काय मिळतो? दरमहा 500 रुपये ते 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा। शिक्षणासाठी विशेष अनुदान, आरोग्य विमा योजनाचा समावेश, शाळा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी प्राधान्य, मोफत युनिफॉर्म, पुस्तके, हॉस्टेल सुविधा। अर्ज कसा करायचा? ऑनलाईन अर्ज, राज्य सरकारच्या समाज कल्याण वेबसाईटवर। आवश्यक कागदपत्र अपलोड करावी लागतील। बालकाचं आधार कार्ड, पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, अनाथ असल्यास उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, शाळेचा दाखला, अपंग असल्यास मेडिकल सर्टिफिकेट। ऑफलाईन अर्ज, जवळच्या तहसील कार्यालय, बाल कल्याण समिती किंवा समाज कल्याण विभागात जाऊन। कोणत्या राज्यात योजना सुरू आहे? सध्या ही योजना दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी काही राज्यांत सुरू झाली आहे। महाराष्ट्रात ही योजना 2025 पासून सर्व जिल्ह्यांत लागू होण्याची शक्यता आहे। राज्य सरकार सुद्धा बाल सुरक्षा अभियान अंतर्गत योजना पुढे राबवत आहे। विशेष मुद्दे आणि फसवणुकीपासून सावध, बनावट एजंट, दलाल यांच्याकडून काहीही पैसे देऊ नका। अधिकृत वेबसाईट किंवा सरकारी कार्यालयामार्फतच अर्ज करा। दर महिन्याला पेन्शन DBT डायरेक्ट बँक ट्रान्सफर द्वारे येते। जर तुमचा अर्ज नाकारला गेला तर त्याची पुनर्विचार विनंती करता येते। जनतेचा अनुभव आणि सरकारचं मत, अनेक बालकांना शिक्षण चालू ठेवण्यासाठी या योजनेचा आधार मिळतो आहे। काही NGOंनी या योजनेंतर्गत हजारो बालकांना आधार दिला आहे। सरकारचं म्हणणं, ही योजना लवकरच संपूर्ण देशभर राबवली जाईल। तर मंडळी, बाल पेन्शन योजना ही केवळ एक आर्थिक मदत नाही, तर एका कोवळ्या जीवाच्या भविष्याला दिलेलं संरक्षण आहे। तुमचं किंवा शेजारचं, नातेवाईकांचं कोणतं बालक पात्र असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती नक्की शेअर करा। आपल्या पुढच्या पिढीला चांगलं शिक्षण, पोषण आणि सुरक्षित आयुष्य द्यायचं असेल तर अशा योजनांची माहिती समाजात पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट मध्ये बाल हक्क अमर राहो लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।